विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त भरती ग्राउंडच्या जीवावर राहिले नाही, कारण ग्राउंड हे 50च मार्काचं आहे, लेखी 100 मार्काची आहे. म्हणजे लेखीला जास्त महत्त्व 100% द्यावंच लागणार. नुसती ग्राउंडच्या जीवावर भरती 2019च्या अगोदरच्या भरत्या होत्या, ज्यावेळेस 100 मार्काचं ग्राउंड होतं त्यावेळेस. आता नाही. आता ग्राउंडला जेवढी मेहनत लागते त्याच्यापेक्षा जास्त मेहनत कशाला लागते? लेखीला लागते. आणि इथं तुमचे 10वी 12वीला मी 10वीला 90% घेतलो, 92% घेतलो, मी भरती सहज काढू शकतो, इकडं मार्क घेऊ शकतो. तुझे मार्क मायने रखणार, तुझं इंटेन्शन मायने रखतंय. काय तुला भरती करायची आहे की नाही, तुझं मन काय म्हणतोय, तू भरतीला तयार आहेस का मनातून? नाहीतर उगम 90-92% पडले, तू इकडं क्लास लावलात, क्लासून पोरगी सुटली की तिच्या पाठीमाग गाडी घेऊन तिला आधी रूमला नेऊन सोडशील ना, मग तू लॅबला जाशील. अशानं भरती होईना. भरती करायची गरज लागते मित्रांनो. आणि 10वी 12वीच्या मार्क मेमोर काही नाही, ते लोकायला नेऊन दाखवा. हे पट्ट्या 10वीला D12 आहे, पोलीस आहे. बायको मजी 10वीला गणित विषय गेलता, फेल आहे, तरी बी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी कास्ट मधून पहिला होती 2023च्या भरतीला, आणि चालक मध्ये बी पहिला होती. त्याच्यामुळे 10वी 12वीचे मार्क मायने राखत नाहीत. ज्याच्या डोक्यात इंटेन्शन आहे मला हे करायचे, आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. मित्रा इकडे बघ, क्वेश्चन काय म्हणतंय, एका आयताकृती तलावाची लांबी 50 मीटर. आयताकृती तलाव आहे म्हणजे लगेच डोक्यात आयताकृती तलाव म्हणलं की चालू करायचं तलाव काढायला. आयताकृती तलावाची लांबी किती मीटरची आहे? 50 मीटरची आहे. रुंदी घेतली, रुंदी 30 मीटरची आहे. मग इकडून रुंदी काढली मी, ही 30 मीटर, ही लांबी काढली 50 मीटर. माझा हा आयताकृती तलाव झाला पूर्ण. पुन्हा पुढे काय म्हणते, त्या तलावात भोवती बाहेरून किती मीटर रुंदीचा रस्ता आहे? 10 मीटर. इथून इकडे 10 मीटर रुंदीचा रस्ता आहे म्हणाले. किती मीटर? 10 मीटर रुंदीचा. इथून इकडे 10 मीटर, तर इथून इकडे सुद्धा किती मीटरचा असेल? 10 मीटरचा असेल. हे जोडून घ्या. पुन्हा इथून इकडे किती? 10 मीटरचाच रस्ता असेल, बरोबर? 10 मीटरचाच असेल. हे इकडं जोडून घ्या. हे 10 मीटरचा रस्ता, हे सुद्धा 10 मीटरच असेल, हे सुद्धा 10 मीटरच असेल. हे जोडून घ्या. पूर्ण 10-10 मीटर बाहेरून काढून काय करायचं? जोडून घ्यायचं. मी बघा 10-10 मीटर लांब केलं आणि जोडलं. काय म्हणलं? तलावाभोवती बाहेरून 10 मीटरचा रस्ता आहे. टोटल 10 मीटरचा रस्ता. मला सांगा, ही लांबी 50 मीटर आहे, इकडं 10 मीटर रस्ता वाढला, इकडं सुद्धा 10 मीटर वाढला, म्हणजे 50 मीटरची इकडं 10 आणि इकडं 10, 20 मीटर लांबी वाढली. बाहेरच्या रस्त्याच्या कडेची लांबी किती झाली हो? 70 मीटर. मग इथून इकडं बघा, ही रुंदी 30 मीटरची होती, इथून इकडे 10 मीटर वाढलं, इथून इकडे 10 मीटर वाढलं, म्हणजे 10 आणि 10 20 मीटर वाढलं, म्हणजे 30 आणि 20 50 मीटर रुंदी झाली. मग लक्षात ठेवा, तलावाची लांबी 50 मीटर दिली होती आणि रुंदी 30 मीटर दिली होती. तर वाढल्याच्या नंतर काय झालं? 70 मीटर या रस्त्याच्या बाहेरील कडाची लांबी झाली आणि 50 मीटर काय झाली? रुंदी झाली. आता पुढे वाचू. काय म्हणलंय? तर त्या रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी, ह्या रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी व तलावाच्या बाह्यकडाची लांबी यातील फरक किती म्हणलंय मित्रांनो? रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी आणि तलावाच्या बाह्यकडाची लांबी, कुठल्याही बाह्यकडाची किंवा बाहेरील बाजूची बेरीज म्हणले की परिमिती. लक्षात ठेवायचं. मग काय म्हणले हो? रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी. ठीक आहे, रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी, रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी, बरोबर. म्हणजे काय हो? हा रस्ता सुद्धा एक मोठा आयात झाला. आयाताची परिमिती काय ते? 2 कंसात L अधिक B, म्हणजे लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? 70 अधिक ब्रेथ रुंदी किती आहे? 50. कशाची? रस्त्याच्या बाह्यकडाची. 2 कंसात 7 आणि 5 12, 120, दोन्ही 240 मीटर. कशा झाली? रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी झाली. आता तलावाच्या बाह्यकडाची लांबी काढून त्या दोन्हीचा फरक काढायचा आहे. मग तलाव कसा होता? आयताकृती. तर तलावाच्या बाह्यकडाची लांबी, तलावाच्या बाह्यकडाची लांबी, तलाव सुद्धा आयताकृती आहे, म्हणजे आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी L अधिक B, 2 कंसात तलावाची लांबी दिलती 50 मीटर, रुंदी दिलती किती हो? 30 मीटर. 2 कंसात 50 आणि 30 किती? 80. 8 दोन्ही 16, 160 मीटर. आणि या दोन्हीतला आपल्याला काय करायचं सांगितलंय? फरक काढायचा सांगितलाय. फरक तलावाच्या या रस्त्याच्या बाह्यकडाची लांबी 240 वजा
तलावाच्या बाहेरकडाची लांबी 160, 240 मधून 160 गेले, शून्यातून शून्य गेला, 14तून 6 गेले किती 8, किती येईल फरक त्या दोन्ही मधला 80 मीटरचा फरक येईल. आणि असंच अवघड उदाहरणं सोप्या पद्धतीने तुम्हाला करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इन्स्टाच्या चॅनलला सुद्धा आपल्या काय करा, फॉलो करा मित्रांनो.